सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी फासलं काळं। प्रवीण गायकवाडांकडून संघटनेच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। काळं फासल्याच्या घटनेवरून शरद पवारांकडून फोन करत प्रवीण गायकवाड यांची विचारणा। झालेल्या घटनेचा शरद पवारांनी नोंदवला निषेध। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथे भ्याड हल्ला। हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारी या घटनेचा निषेध करावा तितका कमीच। सुप्रिया सुळेंची ट्विट करत प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण गायकवाड। प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याच्या घटनेवरून अमोल कोल्हेंची ट्विट करत प्रतिक्रिया। आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा। रोहित पवार यांचं ट्विट। तर गायकवाडांवरील हल्ल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही निषेध व्यक्त। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध। आज जो प्रकार घडला त्याला योग्य तेच उत्तर देणार। मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विकास पासलकर यांची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या दीपक काटेचा निषेध करावा तेवढा थोडाच। मराठा महासंघाच्या रेखा कोंडे यांची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणीआधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन दाखल। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कोर्टात मागणी करणार। जनसुरक्षा विधेयक न वाचताच विरोधकांचा विरोध। विरोधकांनी आधी विधेयक वाचावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा। ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालय मातोश्रीतून चालायचं। सामनातील टीकेवर रामदास कदमांचं संजय राऊतांना उत्तर। तर उद्धव ठाकरे मोदींचे बूट चाटायला गेले होते। एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर रामदास कदमांचा सवाल। दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। कोणताही अजेंडा असो किंवा नसो दोन भाऊ एकत्र येणं कुटुंबासाठी चांगलं असंही वक्तव्य। राज्यात तिसरी भाषा अनिवार्य करा। शासन निर्णय पुन्हा लागू करा। ठाकरे बंधूंविरोधात पुढील आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार। सदावर्तेंचा इशारा। तर हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरेंनी दोपहर का सामना बंद करावा। सदावर्तेंची मागणी। सत्ताधारी मूर्ख लोक आहेत। मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुष्ण केलंय। काही धनिक शेठ आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार। उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य। मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। मद्यविक्री परवाने देण्यासाठीच्या समितीत अजित पवार नको। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। कोणताही पुरावा असेल तर कारवाई करू। आधी पुरावे द्या। मद्य परवान्याबाबत जय पवारांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला। पैशाच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाटांचा दावा। तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल। राऊतांचं प्रत्युत्तर। जोपर्यंत तथ्य कळत नाही तोपर्यंत शिरसाटांनी राजीनामा द्यावा। एकनाथ खडसेंकडून संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। संजय शिरसाटांनी मराठ्यांचा रोष ओढवून घेऊ नये। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर शिरसाटांच्या खात्याकडून मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचाही आरोप। मराठा विद्यार्थ्यांवर शिरसाटांच्या खात्याकडून अन्याय। जरांगेंचं वक्तव्य। लाडक्या बहिणीमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील भरणेंच्या वक्तव्यावर यात लपवण्यासारखं काही नाही अशीही प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार। अमृता फडणवीसांचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री करत अप्रत्यक्ष टीका। लाडक्या बहिणींचे सरकारमधील भाऊ गेले कुठे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणारे कुठे गायब झाले? आदित्य ठाकरेंचा सवाल। देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यावर लक्ष आहे। पुण्यात काय काय सुधारता येईल हे मी फडणवीसांना सांगते। अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया। मुंबईत काँग्रेसच्या वतीनं संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन। अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इम्रान प्रताप गढी यांच्याकडून संबोधन। वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड यांची उपस्थिती। मराठीच्या नावानं मारहाण करणाऱ्यांसोबत आम्ही उभं राहणार नाही। मराठीला आम्ही आमची भाषा मानतो। काँग्रेस नेते असलम शेख यांची प्रतिक्रिया।
2-4 नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्री बनवले आहे. असलम शेख यांची नितेश राणेंवर टीका. तर त्या व्यक्तीला नेपाळी बोलणं हा नेपाळचा अपमान. अमीन पटेल यांचा नितेश राणेंना टोला. किती लोकांची मुलं मराठीतून शिकली? सध्या हिंदी मराठी वाद महाराष्ट्रात पेटवला जातोय. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. मुलांना इंग्रजी माध्यमात घाला पण संस्कार आपले द्या. मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची फेसबुक पोस्ट. राज्यात मराठी विरुद्ध हिंदीचा वाद सुरू असताना भाजप प्रवक्ते दयानंद तिवारी यांच्याकडून अनोखा उपक्रम. चला मराठी शिकूया या उपक्रमाचं सरस्वती क्लासेस इथे आयोजन. मुंबईच्या सायनमध्ये दयानंद तिवारी इच्छुकांना मोफत मराठी भाषा शिकवणार. मंत्रिपदानं हुलकावणी दिली तरी विनायक मेटे कधीही स्वस्थ बसले नव्हते. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. तर माझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही. 14 ऑगस्ट 2022ला आम्ही सगळं काही गमावलं असं म्हणत विनायक मेटेंच्या आठवणीत ज्योती मेटे भावुक. एक आमदार कॅन्टीनमध्ये जाऊन कानाखाली मारतो. पडळकर ख्रिश्चन समाजाच्या विरोधात बोलतात. महाराष्ट्रात नक्की चाललंय काय? वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल. चुकीचं वागलात तर फेडावं लागणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू. मुख्यमंत्री त्यांना तुरुंगात नक्की पाठवणार. अनेकांची चौकशी सुरू झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. राऊतांनी काय आरोप करावं हे समजत नाही. त्यांना टीव्हीवर दिसण्यासाठीच राऊतांचा भोंगा सुरू होतो. आमदार नारायण कुचे यांची खासदार संजय राऊत यांच्यावर टीका. मंत्री संजय राठोड यांच्याकडून राजकारणात सुरू असलेल्या प्रकरणांबद्दल कवितेच्या माध्यमातून खंत व्यक्त. माझ्या मागे समाज उभा राहिल्यामुळेच मी मजबूतीनं काम करतोय. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. माझ्यावर जे आरोप झाले ते दुसऱ्यावर झाले असते तर एखाद्यानं आत्महत्या केली असती. मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाज पाठीशी एकजुटीनं होता असंही वक्तव्य. आमदार सुहास कांदेंकडून त्यांचे भाऊ आणि पुतण्याला नोटीस. आमदाराचा भाऊ असल्याचं सांगून दादागिरी करत असल्याचा उल्लेख. टेंडर प्रक्रियेत माझ्या नावाचा गैरवापर करत असल्याचा सुहास कांदेंचा आरोप. जे गाव निर्व्यसनी राहतं अशा गावांचा विकास हेच आमचं प्राधान्य. जे गाव निर्व्यसनी त्या गावाला जास्त निधी मिळणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिक्रिया. जळगावात भाजप शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत. शिवसेना ठाकरे गटाच्या 2 माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर. जामनेर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या वाद प्रकरणी गोंडखेडमधील शेतकऱ्यांकडून मंत्री गिरीश महाजन यांची भेट. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. मनसेकडून गोरेगाव विधानसभेत शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. कार्यक्रमात शालिनी ठाकरे, कुणाल माणकर आणि विभाग अध्यक्ष वीरेन जाधव यांची उपस्थिती. लातूरमधील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा आजचा 9वा दिवस. 2 शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने येत असताना ठाण्यात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर पुन्हा आंदोलन सुरू होणार. सरकारकडून पीओपी मूर्ती बनवण्यासाठी मान्यता. मात्र पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा अजूनही कायम. न्यायालयाचे मंडळांना कृत्रिम तलाव बनवून गणेश मूर्ती विसर्जनाचे आदेश. तर मंडळांना सरकारकडून समुद्रात मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी हवी असल्याची माहिती. रायगडच्या फणसाड डॅममध्ये मुंबईतील तरुण बुडाला. फिरण्यासाठी आलेल्या 11 तरुणांच्या गटातील एक तरुण पोहताना बुडाल्याची घटना. SPRSS टीमनं मृतदेह बाहेर काढला. अहिल्यानगरच्या अकोलेत 57 लाखांचा गुटखा जप्त. घारगे यांच्या पथकाची मोठी कारवाई. कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. भारत आजही सारे जहां से अच्छा दिसतो. अंतराळातून परतण्यापूर्वी शुभांशु शुक्ला यांचा देशवासियांसाठी खास संदेश. शुभांशु शुक्ला 15 जुलैला पृथ्वीवर परतणार.